तुकाराम धनगरे. गुलाबाई रामदास लोखंडे. हॅलो देवी पुरुषोत्तम पवार. बेबी जर्सी आला का सीताबाई तुकाराम धनगरे. आधार कार्ड आणलं का? आधार कार्ड चल कुठं डॅमला आणलं का? नाही वावरात दिलं नाही का त्याला? येऊ आपण मालेगाव जाऊन 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 वापस येऊ मोबाईल जवळ गेले की मग कॉल करा. मग तुम्हाला नंबर सांगतो तेवढं सर्टिफाईड लागला पाहिजे. गट नंबर 539. ठीक आहे. तुम्हाला सह्याकडे काय म्हणणं मांडायचं सांगा. पूर्वीचे धारक. कसं तुम्हाला जबाब द्यायचा आहे ना. तुम्हाला काय म्हणायचं ते अजून हे वाचून घ्या आणि काय म्हणायचं ते म्हणा सांगा. तसं मानतो मी. मी अर्जदार कामनाबाई नत्तू भवानीवाले, मय्यत वारस हसन नत्तू भवानीवाले, मथुरा मदन मीरावाले, मोहन नत्तू भवानीवाले, सक्राबाई घसीटा बेनीवाले, धनु नत्तू भवानीवाले या सर्वांच्या वतीने श्री जावेद धनु भवानीवाले मेडशी मला विचारल्यावरून जबाब लिहून देतो की महावी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर वाशिम यांच्या न्यायालयाकडून RCS क्रमांक 195-85-20-12 अन्वये उप अधीक्षक भूमी अभिलेख मालेगाव यांच्या कार्यालयामधून आगाऊ नोटिसीने मोफत चौकशी तारीख कडून आज दिनांक 5/12/2025 रोजी प्रत्यक्षात उप अधीक्षक भूमी अभिलेख मालेगाव हे स्वतः चौकशीकरिता 537-539-539 चौकशी कामी आले. चौकशी वेळी 537 धारक भागीरथीबाई तुकाराम धनगरे व इतर यांचे सदरची जमीन कब्जे वाटेदार आहे व 539 जमीन ही संपूर्ण पाण्याखाली आहे. त्यामुळे गट नंबर 539 वायवाट ही पाहता आली नाही, ती जमीन फिरता आली नाही. सदरची जमीन गट नंबर 539 आमच्या कब्जे वाहिवाटीत नाही, ती जमीन पाण्याखाली आहे. बरोबर. तुम्हाला काय म्हणायचं ते पुढे. आता 539 आमच्या कब्जे वाहिवाटीत नाही. सध्या आपण ते शासकीय दाखवत आहे ना. मग शासकीय देणार ना ते. तर त्याच्यामध्ये शासकीय मेन्शन करा ना. शासकीय दाखवत असल्या कारणाने आपण इथं अपिलीसाठी किंवा याच्यासाठी आलेलो असं मेन्शन करा ना त्याच्यामध्ये. सदरची जमीन बरोबर. हो तसं तर आपण स्वतः डिक्लेअर करायला लागलो. मग सदरची जमीन ही सांगा. पाण्याखाली असल्या कारणाने तिथं मेन्शन केलंच ना आपण इथं. नाही ते आता तुम्ही म्हणता म्हणून लिहितो नाही. नाही ते आता ते तुमच्या हिशोबानेच करा. ते फक्त एवढा मेन्शन करा का बाबा इथं व्हिजिट दिलेला आहे आणि अशी स्थिती असताना पाण्याखाली असल्या कारणाने ही जमीन शासनधारक दिसून येते. हा एवढं म्हणतो हा ना. शासनधारक दिसून येते आणि आपण आपल्या प्रकरणाचं त्याच्यात हे करा ना मेन्शन का बा. हा संदर्भ आहे तो. हा 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 संदर्भ आहे ना ठीक आहे त्याचा. चालते. हा संदर्भ आहे ना. मग की दुसऱ्या म्हणजे माझं म्हणणे आपण स्वतः डिक्लेअर नका करू. नाही 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 आपल्याला ताब्यात नाही ना. आणि आपल्या हा ताब्यात नाही. आपल्याला ते ताब्यात म्हणून लागेल ना. ताब्यात असती तर मग आपण व्हेरीफाय झाली असती ती. ठीक आहे चालते. तर ते मेन्शन करा आणि त्याच्यात ते हे संदर्भ टाकलेलाच आहे ना आपण. संदर्भ म्हणला ना म्हणून चालते. हा जबाब दुसरा कशाला चालत नाही. फक्त हा न्यायालयालाच चालतो.
आणि तसेच मग आता डॅमचं पाणी कमी झाल्यावर त्याचाही थोडा मेन्शन करा, नंतर मग ते पुढची प्रक्रिया आपल्याला करता येईल काय आहे ते. त्या हिशोबाने तुमचं ते काय अहवाल आहे ते सादर करा. पाण्याखाली असल्या कारणाने शासन है ना हा. नाही संपादन झालेली आहे. संपादित असल्या कारणामुळे धरणाचं पाणी असल्यामुळे आता सध्या तिथं मोजता येत नाही. काय तुम्हाला जे मेन्शन करायचं ते करा, कारण पुढची प्रक्रिया तुम्हालाच करायची आहे. झाली असल्याने लिहून देत असे मोजणी काम करता आलं नाही बस. हो, आणि सदरची मोजणीचं जे आहे पुढचं ते काय मेन्शन करून टाका. ते पुढचे डॅमचं जे पाणीचे लेवल स्तर कमी झाल्यावर मग करता येईल असं ते तुम्हाला काय मेन्शन करायचं त्या गोष्टी मेन्शन करा तुमच्या अहवालानुसार. संपादित झाली असल्याने मोजणी काम करता आलं नाही व पाणी कमी झाल्याने असं हा नाही का? हा हा स्वाक्षरी करीत आहे. अर्जदार हा? हम्म. स्वतः. सक्षम संपत्ती बरोबर आहे. हम्म. पाणी कमी लिहून दिला असे झाल्यावर दिवाणी न्यायालय आणि आपलं जे विभाग आहे यांच्याकडून ज्या सूचना येतील त्या माध्यमातून मग आपण ते पुढील प्रक्रिया हे करू मोजणीचं काय तर ते असं मेन्शन करा त्याच्या. म्हणजे आपण इथं आलो आणि भविष्यात जे होणार आहे ते आपल्याला दाखवा लागेल ना. मी आता मेडिसिन आहे आता. हो रिटर्न आलो फोन करतो मी तुम्हाला. घरी आहे तुम्ही आज? हे आज आपल्याला नाही बघता आले की ते कमी झाल्यावर तर आपल्याला बघायला लागेल ना. ते प्रकरण थांबणार तर नाहीच ना. मुळा लोक जास्त तर ते थांबणारच नाही प्रकरण. त्याच्यामुळे आता आपल्याला पुढील मेन्शन काय गोष्टी करायच्या त्या मेन्शन करा. म्हणजे आपण पुढं आपल्याला जर त्याची सुकल्यावर बी आपल्याला परत येता येईल तर आपण डबल येऊ ना. पाऊल जे टाकलं आपण ते माघारी होण्यासाठी थोडी टाकलं. त्याचा मूळ काय ते शोधण्यासाठी टाकलं आपण. आणि ते शोधेस तो थांबायचंच नाही आपल्याला. हे बघा मोजणी काम पाणी असल्या कारणाने मोजणी काम करता आलं नाही व मी अर्जदार स्वतः कथन करतो की पाणी कमी झाल्यावर पुढील कारवाई करावी ही विनंती. जबाबचा जबाब लिहून देत आहे. हा जबाब वाचून समजून त्यावर स्वाक्षरी करीत आहे. जबाबचा जबाब लिहून दिला असे तारीख 5/12/2025. म्हणजे या प्रकरणात पुढे आपल्याला कारवाई करता आली पाहिजे. मी त्याच्यात काहीच नाही. पुढील कारवाई करण्यात यावी. हो बरोबर आहे. पाणी असल्या कारणाने बघा ते करून त्यांचं एक काम करा ना. बाबांचं नाव टाका सर्वांच्या नावाच्या वतीने म्हणा. तुम्ही कोर्टात हजर तुम्हीच राहता ना सर्वांच्या तारीख वगैरे आता मीच करायला लागलो. बाबाची तब्येत बरी नसल्यामुळे मीच हँडल करतो तो प्रकरण. आता तुम्हाला प्राधिकृत केला असेल ना. प्राधिकृत बाबाचं पत्र बाबाच्या नावानं आला. नोटीस बाबाच्या नावानं आली ना. तर प्राधिकृत तेच असतील. फॉलो मी करतो. माझं टाकू का? नत्तू भवानीवाले यांच्यातर्फे माझं नाव टाका. बाबांचं नाव टाका. नाही मॅडम त्याच्यात आपल्याला म्हणावं लागेल. पूर्ण झाला का जबाब असून त्याच्यात म्हणा धारक अर्जदार म्हणा. ठीक आहे. इथे मी सांगतो. भवानी वाले को सब पहचान रहे हो अवचार साहब.
अभी तक कोई पहचानता नहीं था लेकिन अब सब पहचानते, नाम बोलते से पहचान जाते. नाही नाही, ते त्यांचा विषय आहे. फोनवर बोला लागले ना ते. अर्जदार इथं का? हाँ हाँ बस सही बात है. वो तुम्हारी लेकिन वो हमारी लैपटॉप नहीं ना वो खराब हुआ. नत्तू भवानी वाले यांच्यातर्फे जावेद धन्नू भवानी वाले. वो एक काम करना नत्थू धनु भवानी वाले. डिजिटल निकाल लेना. डिजिटल नत्थू धन्नू धन्नू नत्तू भवानी वाले. नत्थू धनु ते अरे आवाज उलटं येतो झालं. मला, ते उलटं झालं. उलटं झालं ना. धन्नू करा, धन्नू धन्नू नत्तू नत्थू भवानी वाले. भवानी वाले. हाँ, पूर्ण नाव परत सांगा. माझा का? नाही, पूर्ण आपले. अर्जदाराचा का? हा, हे घ्या, हे घ्या. एक सांगतो. हा. हे घ्या. कासम नत्थू भवानी वाले. इकडे. अच्छा. हो. नत्थू भवानी वाले. भवानी वाले. मथुरा मदन मीरा वाले. मथुरा हाँ. मथुरा मदन मीरा वाले. मदन मीरा वाले. हाँ. कामा मोहन नत्थू भवानी वाले. सकराबाई भस्तीचा बेनीवाले. सकराबाई भस्तीचा बेनीवाले. हाँ. हाँ. या सर्वांच्या वतीने खाली घे ना. या सर्वांच्या वतीने जावेद धनु भवानी वाले. धनु भवानी वाले. कांदा लावला. 6,000 लावला. 3-4 तऱ्या लावला. 1,000 लावला का भिजवायचा? हाय का? त्यांनी पूर्ण लावता का? पूर्णच लावायचा होता पण ते काय सगळं प्रत्यक्ष फुकत गेलं ते. त्यांनी प्रत्यक्ष शेवटी ते चिया टाकला. बरोबर. जबाब लिहिल्यावर करायला लागते. भेटते ना विकत. रोज कुठं करत बसा. विकत भेटते ते आपल्या तिकडून आणलं पाहुण्याकडून. इथे भेटत ना ते जुड्या बांधून बेल तळ्यावर आणलं तिकडून. स्वाक्षरी केली. टाकलेलं मी घेत नाही का ते. स्वाक्षरी कटवली. नाही मा निघालं सर निघालं माय ताशी लागला. पलीकडे करतात तो थोडंफार. निघत नाही? वा, मग आता सर ताशी लागला हो. मग फेरला का? फेरून घेतला. फेरून ज्याच्यावर मेन्शन करता येईल का आपल्याला तो विषय? पाण्याचा स्तर कमी झाल्यानंतर करते ना? केलं मी त्याच्यातच. चालेल. स्वाक्षरी केली. तसेच आता त्याच्यात खत बी मिसळायचं काम नाही. हो ते बिना खताचं मी ते मशीन गेरवाले आल्या म्हणजे राई पडते, कांदा पडते, मिसळायचं काहीच काम नाही. त्याची गेर आहेत ना गांधी संघवाले ट्रॅक्टर. भागरताबाई तुकाराम धंदेरे. ही बाई हजर आहे का? आई नाही नाही. त्यांच्या वतीने कोण आहे? नाही, तुमचं नाव सांगायला लागेल ना. हां, भागरताबाई तुकाराम धंदेरे. तुमचं नाव काय? सुरेश तुकाराम. हां, सुरेश तुकाराम. भागरताबाई तुकाराम का? हां, धंदेरे. या 539 537चा आज मोका तपासणीचा साठी आपण आलेलो होतो. आपला प्रकरण आहे 181चा एकत्रीकरणाची भानगड आहे आणि गटबदलीचा प्रकरण असल्या कारणाने आज आपण या क्षेत्रामध्ये आलेलो भाग नोंदच्या आणि हे सविस्तर अधिकारी वगैरे जे आहे इथं उपस्थित आहे.
अरे माँ सगळे अवेलेबल आहे सध्या. आता कोणी पंढरी आहे है ना? हा, पंढरी 188 गटाची पूर्ण म्हणजे पोट हिस्स्याच्या हिशोबानं आणि जे महसूल विभागाचा जो रेकॉर्ड असतो त्या हिशोबानं ते पाहणी करण्यात आलेली आहे. पण धरणामध्ये जे 539 आहे तो पाण्याखाली दाखवत असताना सध्या पाण्याचा स्तर असल्यामुळे त्याच्यामध्ये तो स्तर नाही बघता आला. आणि आता पाण्याचा धरणाच्या पाण्याची स्तर कमी झाल्यावर ते परत त्याच्यामध्ये कारवाई करण्यात येणार आहे. त्या हिशोबाचा सध्या पंचनामा तयार करण्यात येत आहे. आणि पुढची प्रक्रिया बघू. आता पाणी असल्यामुळे आपल्याला तो नाही त्याच्यात बघता येत नाही, जाता येत नाही, मोजणी करता येत नाही. तर आज तारीख दिनांक 5/12/2025 रोजी आपण हे लाईव्ह झालो होतो आणि आपला जो प्रकरण होता 537-539 वादेचा जे दिवाणी न्यायालयामध्ये चालू आहे त्याची ते चौकशीसाठी आज आलो होतो आपण. बाकीचे क्षेत्रफळ बघितले पण 539 हा डॅम्पमध्ये असल्या कारणाने तो बघता नाही आला, म्हणून त्याची कारवाई पुढील ढकलण्यात येत आहे. तरी आपण बघू पाण्याचा स्तर हे झाल्यावर अहवाल काय देतात सर, त्या अहवालावर डिपेंड आहे. आता गुणाबाई रामदास लोखंडे, बेबी पुरुषोत्तम पवार आणि कुमार सीता आहे का? सीता आहे ना नाव? गुणाबाई रामदास लोखंडे. बेबी पुरुषोत्तम पवार, कुमारी सीता तुकाराम धनगरे. हे दाखवा जवानी ही चौकशी हजर नाहीत. हा आपला जबाब रिपोर्ट आहे. मी अर्जदार कामन नत्तू भवानीवाले मय्यत वारस हसन नत्तू भवानीवाले मथुरा मदन मीरावाले मोहन नत्तू भवानीवाले सक्राबाई गसिता बेनीवाले धन्नू नत्तू भवानीवाले राहणार मेडशी या सर्वांच्या वतीने श्री जावेद धन्नू भवानीवाले राहणार मेडशी मला विचारल्यावरून जवाब लिहून देतो की महादिवाणी न्यायाधीश वरिष्ठतर वाशिम यांच्या न्यायालयाकडील RCS क्रमांक 185/2012 अन्वये उप अधीक्षक भूमी अभिलेखा मालेगाव यांचे कार्यालयाकडून आगाऊ नोटिसाने मोका चौकशी तारीख कळवून आज दिनांक 5/12/2025 रोजी प्रत्यक्ष उप अधीक्षक भूमी अभिलेख मालेगाव हे स्वतः चौकशी कामी गट नंबर 537/39 चे चौकशी कामी आले. चौकशी केली. गट नंबर 537 चे धारक भागीरथीबाई तुकाराम धनगरे व इतर यांच्या सदरची जमीन कब्जे वहिवाटीत आहे व गट नंबर 539 ची जमीन ही संपूर्ण पाण्याखाली आहे. त्यामुळे गट नंबर 539 ची वहिवाट ही पाहता आली नाही, ही जमीन फिरवता आली नाही. सदरची जमीन गट नंबर 539 ची आमच्या कब्जे वहिवाटीत नाही, ती जमीन पाण्याखाली आहे. सदरची जमीन ही पाण्याखाली असल्या कारणाने मोजणी काम करता आले नाही. मी अर्जदार स्वतः कथन करतो की पाणी कमी झाल्यावर पुढील कारवाई करावी ही विनंती सबबचा जबाब लिहून देत आहे. हा जबाब वाचून समजून त्यावर स्वाक्षर करीत आहे. सबबचा जबाब लिहून दिला आहे. सही धन्नू नत्तू भवानीवाले तर्फे जावेद धन्नू भवानीवाले. मित्रांनो, अशा प्रकारे हा जबाब आपण दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे या क्षेत्रामध्ये
पाणी असल्याकारणाने आपल्यालाही जाता नाही आला. तरी आपण पाण्याची स्तर कमी झाल्यावर परत या प्रकरणावर आपण फोकस करू आणि त्याच्यावर जे आहे काय ते शासकीय आणि कोर्टाकडून काय प्रक्रिया केली जाते, काय चौकशी होते, पण ते बघूच. डॅमचा परिसर आहे खालच्या क्षेत्रातला आणि तो पाणी असल्यामुळे तिकडं ते क्षेत्रफळ बघता आलं नाही. तुझ्यावर पेन आहे का? आहे ना ते. अरे ह्या तो नाही का? यांच्याकडे दिला का? तुमच्याकडे कसं पेन? बहुतेक बारा तारीख आहे ना इथं. अहवाल वेगळा असेल ना सर आपला? असंच नाही तो त्याच्यातच वेगळा असेल ना, काय हे जबाबातच नसेल. काय नाही. ते हजर आहे ना हजर नाही ते एवढं काय. चला मामाशी लागले ना. लागला असेल लगेच. काय म्हटले? हो ते याच्या अगोदर आपल्यावर खोटे गिटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार झाला ना. त्याच्या अगोदर खोटे गुन्हे हे ते धमक्या गिमक्या, त्यामुळे थोडंसं सेफ्टी असलेलं बरं आहे ना आपण. आणि लाईव्ह आपण मीडियावाले असल्या कारणाने सांगायचं काम नाही. बरं ते अहवालची एक प्रत द्यायचा मला. आणि आपल्याला शोधायचं आहे, बाकी काय नाही. वादविवाद करून ते शोधणं जाणार नाही आपल्याला. कोणाचं नुकसानही करायचं नाही, आपलंही करून घ्यायचं नाही. गाडी चेतन भाऊची आहे का ही तुम्ही आणलेली?